हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात? चला माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर आज आम्ही निघालेलो आहे शिरूरमध्ये. तर माझ्यासोबत शौर्य आणि भाऊंसोबत मी चाललेली होते शिरूरमध्ये. तर ते कशासाठी ते तुम्हाला दिसेलच. तर आज होता यांचा बड्डे, म्हणजेच माझ्या मिस्टरांचा. तर आम्ही इथे गोकुळ डेअरीमध्ये आलेलो होतो. तर थोडंसं केकचं मटेरियल घ्यायचं होतं, तर ते इथे मी सिलेक्ट करत होते. जास्त काय नाही, थोड्याशाच मटेरियलमध्ये केक म्हणजे डेकोरेट वगैरे करायचा होता. माझ्याकडे घरी काही साहित्य अवेलेबल होतं, त्यामुळे मी थोडंसंच काही परचेस केलेलं. त्यानंतर स्वीटमध्ये थोडेसे लाडू घेतलेले. त्यानंतर माझ्या नंदेचे म्हणजेच आमच्या ताईंचे म्हणजे साडीला ड्रायक्लिनिंगला टाकलेलं होतं. तर त्यांच्या रिलेटिव्हचं लग्न होतं, तर म्हटलं चला तेही सोबत घेऊन जावं. तर आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो. तर घरी जाऊन मला बनवायचा होता केक, पण जाता जाता शौर्यला नेमकीच झोप आलेली. शौ ए शौ उठ ना, शौ झोप आली. गाडीवर असताना तर शौर्याला काही झोप कंट्रोल होतच नव्हती, पण घरी आल्यानंतर त्याला काही झोप लागलीच नाही. तर तो गेला खेळायला. तर इथे मी घेतलं होतं चॉकलेट प्रेमिक्स व्हिप क्रीम, त्यानंतर चोको चिप्स वगैरे असं थोडंसं सामान घेतलं होतं, कारण माझ्याकडे गेल्या वेळेचं काही सामान अवेलेबल होतं. तर चॉकलेट सिरप वगैरे घेतलेला आणि काही शुगर बॉल्स वगैरे असं डेकोरेशनचं थोडंसं सामान घेतलेलं. त्यानंतर मला जायचं होतं शौर्यला डान्स क्लासला घेऊन. म्हटलं त्याला डान्स क्लासला सोडवील आणि आल्यानंतर माझं थोडंसं बेक वगैरे करून मग चॉकलेट वगैरे व्हिप क्रीम वगैरे मला विस्क करायची होती. चल इकडे. चल कुठं जायचं आहे आपल्याला? डान्स क्लासला. शौर्यला डान्स क्लासला सोडून आल्यानंतर मी इथे केक बेक करण्यासाठी घेतलेला होता. तर मोठ्या पातेल्यामध्ये मी केक बेक करण्यासाठी ठेवलेला. तर इथे केक असा मस्त बेक झालेला होता. मी बाहेर काढून घेणार आहे. तर संपूर्ण रेसिपी काही मला दाखवता आलेली नव्हती. म्हटलं चला थोडंसं म्हणजे फर्स्ट ट्राय, म्हणजे पहिल्यांदाच मी हे सर्व शूट करत होते, केक कसा बनवते वगैरे. तर थोड्या प्रमाणातच मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यानंतर इथे तुम्हाला दिसतच मस्त असा केक फुगलेला आहे, मस्त बेक झालेला आहे. त्यानंतर इथे मी 3 लेयर करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर क्रीम वगैरे मी स्प्रेड केलेले आहे. त्याच्यानंतर चोको चिप्स वगैरे पण थोडेसे स्प्रेड केलेले आहे. त्यानंतर एक म्हणजे महत्त्वाचं सांगायचंच राहून गेलं, 2 तास लाईट गेलेली. तर खूप असा अंधारही झालेला. जवळजवळ मला वाटते 8 वाजलेले. तर माझी क्रीमही विस्क करायची राहिली होती. माझ्याकडे बीटर वगैरे नाही, पण मी मिक्सरमध्ये क्रीम विस्क केलेली. त्यानंतर इथे मी सेकंड अँड थर्ड लेअरवर क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर असा झालेला आहे आपला रेडी केक. तर तुम्हाला कसा वाटला? साध्या सिंपल सोप्या पद्धतीमध्ये मी असा केकला डिझाईन केलेला आहे, कारण माझ्याकडे वेळ खूप थोडा होता आणि त्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये पण ठेवायचं होतं. आवडतो ना तुला केक? आता फ्रीजमध्ये ठेवू आणि मग थंड झाला ना मग कट करू. बड्डे कोणाचा आहे आज? पप्पाचा. आणि चाकू आहे तिथं. आणि तू पप्पाला विश केलं का? हॅपी बर्थडे म्हणला? पप्पा हॅपी बर्थडे म्हणला का? कधी म्हणला? रात्री म्हणला काय? बर्थडे आज आहे. आल्यावर म्हणला ना तू? काय म्हणला? हॅपी बर्थडे टू यू म्हणलाय ना. तरी ते झालेला पसारा आवरून घेतला आणि औक्षण करण्याची वेळ आलेली आणि केकही कापायचा होता. तर पटापट 7-8 असे फोटो काढून घेतले. त्यात शौर्याचे नखरे चालूच होते. तर त्याला कसं बसं इकडं बघ तिकडं बघ सांगण्यात वेळ गेला.
त्यानंतर शौर्यने त्याच्या पप्पांना आणि दादाला केक भरवला. अशा प्रकारे आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केला. तर कसा वाटला ब्लॉग? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, आपापली काळजी घेत राहा. चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.